भांडखोर 2 जणी आहे. एक आहे रुचिता जामदार आणि तिचीच फ्रेंड तन्वी कोलते. विशाल ट्राय करत आहे की तो डॉमिनेटिंग बनावं. नंतर राकेश पण थोडे डॉमिनेटिंग आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठी 6ची सगळीचकडे चर्चा सुरू आहे आणि जी व्यक्ती घराबाहेर नुकतीच आली आणि सगळ्यांना मला असं वाटत होतं की तिने न यावं, अशी सोनाली माझ्यासोबत आहे. सोनाली कशी आहेस? चांगली आहे मी. आपण कशी आहे? मी खूप छान आहे. माझ्याकडे काही टॅक्स आहेत, ते कोणाला देशील ते सांगायचं आहे. डबल ढोलकी या घरात कोण वाटतं? विशाल. रडूबाई कोण वाटतं? रडूबाई तीच तन्वी कोलते. मास्टर माइंड कोण? मास्टर माइंड तर मला कधी कधी बिग बॉसच वाटतात. तेच तर खेळवतं सगळ्यांना. सदस्यांमध्ये कोण वाटतंय? सदस्यामध्ये मला आणखीन कोण नाही वाटत. आणखीन थोडा वेळ आहे ते ओळखण्यासाठी. विशाल थोडं ट्राय करत आहे, पण बघूया कोण आहे मास्टर माइंड. अस्वच्छ कोण आहे? सगळेच. चुगलीखोर कोण आहे? चुगलीखोर इथली चुगली आय थिंक मला नाव दिलेलं की मी इथे येऊन तिथे पोक करते, इथलं जाऊन तिथे सांगते, तिथलं जाऊन इथे सांगते, पण मी ते कधी केलं नाही. मी तर फक्त जनरली बोलायची, कारण ते लोक विचारायचे, पण मी त्या असा मिर्च मसाला लावून असं काय केलं नाही. तुला कोण वाटतं घरातलं बाकीमध्ये कोण असतं चुगलीखोर? आय थिंक चुगल्या तर अजूनपर्यंत कोण करत नाही आहे. डॉमिनेटेड कोण आहे? माझंच खरं असं करणारं घरात? आय थिंक हे माणसांमध्ये आहे. एक सागर कारंडे डॉमिनेटिंग आहे. मग विशाल ट्राय करत आहे की तो डॉमिनेटिंग बनावं. नंतर राकेश पण थोडे डॉमिनेटिंग आहे. तर हे माणसं ते त्यांच्या पर्यायाने ट्राय करत आहे की कोण डॉमिनेटिंग आहे आणि कोण त्यांचा मुद्दा पुढे आणि कोणाचा आवाज खणखणात आहे. मित्र कोण आहे? ॲक्च्युली भित्र तर कोण नाही आहे, पण काही जणांना गेम कळत नाही आहे. सो ऑलराऊंडर? ऑलराऊंडर तर कोण नाही आहे. सगळे शिकत आहे. एक्सपिरियन्स लोक पण अजूनही शिकत आहे की कसं खेळायचं. साधं कोण आहे? आय थिंक सर्व साधे आहे. कारण कोर सगळ्यांचा एकच आहे. सगळे महाराष्ट्रावरनं येतात, सर्व मराठी आहे. म्हणजे आपण आहे ना एकमेकांना भाषा आणि जे खाणं पिणं आहे ते तसे आपण रिलेट करतो. तर सगळेच मराठी आहे, महाराष्ट्रावरनं आलं आहे. सर्वांचं कोर खूप एक आहे. तर आय थिंक प्रश्न काय होता? साधं कोण आहे? साधं. तर आय थिंक सर्वच साधे आहे. भांडखोर कोण आहे? भांडखोर 2 जणी आहे. एक आहे रुचिता जामदार आणि तिचीच फ्रेंड तन्वी कोलते. मला एक सांग, शेवटचं आहे की लेट करंट या घरात कोण आहे? काय लेट करंट? आय थिंक ती मीच होती. कारण मला भाषेचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. एवढे डिफिकल्ट मराठी होतं, एवढं हार्डकोअर होतं, एकदम शुद्ध मराठी तंतोतन. मला ते बोलण्यातच 3 दिवस झालेले. तंतोतन आणि तंतोतन मला अजूनही जमत नाही आहे. आणि जेव्हा ते लेटर यायचे टास्कला मला फक्त 4 लाईनी कळायच्या, त्याच्यानंतरचं कळायचं नाही. आणि मग मी विचारायची की हे काय ते काय. तर आय थिंक मीच होती, कारण मला मराठीचा थोडा त्रास झालेला. कारण जेव्हा आपण इंग्लिश मिडियममधनं शिकतो ना, तर आपण ज्या प्रकारे सोचतो तर ते थोडं इंग्लिशमध्ये येते. पण मला सांग की आता जे सगळं घडतंय घरात, मला असं वाटतं आता तू स्वतःची काळजी घेतली पाहिजेस आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुला सगळ्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.